आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत डीजे वाजवून सामाजिक धार्मिक कार्यक्रमात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तसेच विवाह आणि मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्णकर्कश आवाज डीजेच्या वाद्यावर मोठमोठ्याने गाणे वाजविले जात असल्याचे प्रकार परिसरात दिसून येत आहे. लग्न समारंभात डीजेवरील गाण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती फोनद्वारे प्राप्त होते आहे. तसेच डीजे वाहन मालक यांनी वाहनात बदल करून वाहनाचे बाहेर निर्धारित केलेल्या उंची, लांबी, रुंदीचे बाहेरील डीजेचे साहित्य बाहेर लावले आहे. त्यांच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरील लोकांना आवागमनास त्रास सहन करावा लागतो आहे. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांचे तोंडी तक्रारी तसेच आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीवर डायल 112 वर येत आहेत. त्या अनुषंगाने रात्रीच्या सुमारास पोलीस स्टाफ वाहतूक नियमनकामी आमगाव टाउन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गांधी चौकात टाटा कंपनीचे 407 वाहन क्रमांक MH12 GT 7857 वाहनात बदल करून वाहनाला मॉडिफाय करून गाडीचे डाल्याचे बाहेर डीजेचे साहित्य बसविले असून चालकाजवळ वाहन बदल केल्याचे कोणतेही कागदपत्र नसल्याने नमूद वाहन पोलीस स्टेशन येथे आणून मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कार्यवाही केली. त्याचप्रमाणे HR Pro 1049 क्रमांक MH36 या 3307 वाहन पोलीस स्टेशनला डिटेल करण्यात आले. तसेच वाहन क्रमांक CG24 T5595 MH11 DD 2170 MH35 K 3518 हे मॉडिफाय केलेले डीजे वाहनाचे कागदपत्रे आणि आरटीओ विभागाची परवानगी नसल्याने उपरोक्त 3ही वाहन पोलीस स्टेशन आमगाव येथे डिटेन करण्यात आले. उपरोक्त 5ही मॉडिफाय डीजे वाहनावर योग्य कार्यवाही करण्याकामी उपप्रादेशिक परिवहन विभाग गोंदिया यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून त्या अनुषंगाने आज सहाय्यक मोटार परिवहन निरीक्षक राजेंद्र दराडे आणि पंकज मल्लिकार्जुन आनंदपुरे यांनी नमूद सर्व वाहनाचे परीक्षण करून प्रचलित कायद्यान्वये वाहन मालक चालकांवर चालनाद्वारे एकूण 1,09,000 रुपयांची दंडात्मक कार्यवाही केली आहे. नागरिकांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी पारंपरिक वाद्याचा जास्तीत जास्त वापर करून ध्वनी प्रदूषणावर आळा घालावा. गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे, गोंदिया.